भारताच्या ग्रामीण भागात जिथे प्रत्येक मत मोजलं जातं तिथे एखादी निवडणूक जिंकण्याचं शास्त्र काय असतं, म्हणजे नेमकं काय करावं लागतं? चला आज आपण हेच रहस्य उलगडूया लोहा मतदारसंघाच्या केस स्टडीमधून. हे बघा, महाराष्ट्राच्या नकाशावर मराठवाड्याच्या अगदी मध्यभागी आहे लोहा. हा फक्त एक मतदारसंघ नाही, तर हे एक असं राजकीय रणांगण आहे जिथली माती आणि माणसं हे ठरवतात की राज्याच्या राजकारणाची हवा कोणत्या दिशेने वाहणार आहे. मग खरा प्रश्न हाच आहे नाही का, की मोठ्या मोठ्या घोषणा, आश्वासनं या सगळ्या या पलीकडे जाऊन ग्रामीण भारतात निवडणूक जिंकण्याचा खरा फॉर्म्युला काय असतो? आज आपण बरोबर त्याच प्रश्नाच्या मुळाशी हात घालणार आहोत. चला तर मग आधी आपण या मतदारसंघाची नाडी ओळखूया. लोहा म्हणजे मराठवाड्याची राजकीय नाडी. तर लोहा मतदारसंघ तसा नवीन आहे, 2009 मध्ये तयार झाला. पण याची खासियत काय? तर इथली अर्थव्यवस्था 100% शेतीवर अवलंबून आहे आणि म्हणूनच इथले मतदार जो कौल देतात ना, तो संपूर्ण ग्रामीण मराठवाड्याचा आरसा असतो असं म्हटलं जातं. आता जरा इथल्या निकालांचा इतिहास बघूया, आणि तो कमालीचा अस्थिर आहे. म्हणजे काहीच अंदाज बांधता येत नाही. अगदी ताजं उदाहरण घेऊया 2024चं. बघा, राष्ट्रवादीला मिळाले 31.60% मतं आणि त्यांच्या अगदी जवळ शिवसेनेला मिळाले 26.9%. म्हणजे जिंकणारा आणि हरणारा यांच्यात फरक तो कितीसा? फक्त 4.78% फरक. विचार करा. या आकड्यांवरूनच कळतं की लोहामधली लढत किती घासून होतीये. इथं एक एक मत निर्णायक ठरतं. आणि गंमत बघा, इथं कुठल्याच एका पक्षाची मक्तेदारी चालत नाही. 2009 पासूनचा इतिहास बघा, प्रत्येक वेळी नवीन पक्ष, नवीन चेहरा. कधी राष्ट्रवादी, मग शिवसेना, त्यानंतर शेतकरी कामगार पक्ष आणि आता परत राष्ट्रवादी. म्हणजे मतदार कायम बदल करतोय. याचा अर्थ सरळ आहे, लोहा एक खरी स्विंग सीट आहे. इथं निष्ठा वारसाने मिळत नाही. ती प्रत्येक वेळी, प्रत्येक निवडणुकीत नव्याने कमवावी लागते. मतदार राजा आहे, तो ठरवेल त्याला मत देणार. पण प्रश्न हा आहे की मतदार इतका का बदलतो? का देतो तो प्रत्येक वेळी वेगळा कौल? या राजकीय अस्थिरतेच्या मागे लोकांची खरी दुखणी दडलेली आहेत. ती समजून घेऊया. जेव्हा आपण जमिनीवर उतरून पाहतो तेव्हा 4 मोठ्या समस्या समोर येतात. एक, शेतीचं गंभीर संकट. दुसरं, पाण्याची जीवघेणी टंचाई. तिसरं, हाताला काम नाही, रोजगार नाही. आणि चौथं म्हणजे सरकारी योजना कागदावरच राहतात, लोकांपर्यंत पोहोचतच नाहीत. याच समस्यांभोवती इथलं राजकारण फिरतं. आणि हे संकट किती गंभीर आहे याचा एकच आकडा पुरेसा आहे. 2023 साली फक्त नांदेड जिल्ह्यात 110 शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. हे फक्त आकडे नाहीत, ही एक भयानक वस्तुस्थिती आहे जी आपल्याला आरसा दाखवते. त्यामुळे एक गोष्ट लक्षात घ्या, इथल्या शेतकऱ्यासाठी मतदानाच्या दिवशी बटन दाबणं ही केवळ एक राजकीय कृती नाहीये. ती पावसासाठी केलेली प्रार्थना आहे, ती जगण्यासाठी केलेली एक धडपड आहे. बरं, मग एवढ्या गंभीर समस्यांवर उपाय काय? याच प्रश्नातून एका व्यूहरचनेचा जन्म झाला. तिला म्हटलं जातं चतुर्मुख सिद्धांत. चतुर्मुख म्हणजे 4 दिशा, 4 चेहरे. हे फक्त निवडणूक जिंकण्याची रणनीती नाही, तर त्याही पुढे जाऊन मतदारांच्या समस्यांना 4ही बाजूंनी घेरून त्यांना सोडवण्यासाठीचा एक ठोस गव्हर्नन्स प्लॅन आहे. आता बघा, या रणनीतीचे 4 मुख्य स्तंभ आहेत. पहिला, निवडणुकीच्या पातळीवर स्वतःला शेतकरी समर्थक म्हणून ठसवायचं. दुसरं, संघटनात्मक स्तरावर प्रत्येक बूथ मजबूत करायचा, शेवटच्या घरापर्यंत पोहोचायचं. तिसरा आणि महत्त्वाचा भाग म्हणजे कथानक, म्हणजे नॅरेटिव्ह. आम्ही फक्त बोलत नाही, आम्ही काम करतो, हा संदेश द्यायचा. आणि चौथा स्तंभ, संसाधनांचा योग्य वापर, म्हणजे पैसा आणि टेक्नॉलॉजी वापरून प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचणं. पण प्लॅन कागदावर बनवणं सोपं आहे, तो प्रत्यक्षात कसा उतरवला जातो हे महत्त्वाचं आहे. म्हणजे मतादेश मिळाल्यानंतर कृती कशी होते ते पाहूया. आणि इथं सर्वात मोठा बदल घडवला जातो तो उमेदवाराच्या प्रतिमेत. एक स्थानिक नेता किंवा पॉवरफुल व्यक्ती ह्या प्रतिमेतून बाहेर पडून कृषी मित्र म्हणजे शेतकऱ्याचा सखा ही नवी ओळख तयार केली जाते. म्हणजे आता शक्तीचा प्रदर्शन नाही, तर सहानुभूती आणि सेवेचा संकल्प. या संपूर्ण रणनीतीच्या मुळाशी एकच विचार आहे की विजय हे साध्य नाही, ते साधन आहे. निवडणूक जिंकणं म्हणजे काम संपलं नाही, तर खरं काम सुरू करण्याची ती एक संधी आहे, एक लायसन्स आहे. पण एक प्रश्न उरतोच,
डेटा, स्ट्रॅटेजी, ब्लूप्रिंट या सगळ्या गोष्टी ठीक आहेत. पण ह्या मातीच्या, या माणसांच्या मनावर झालेल्या खोल जखमा, त्या खऱ्या अर्थाने भरल्या जातील का? ह्या प्रश्नाचं उत्तर मात्र आपल्यालाच शोधावं लागेल.